हाय गाईज, वेलकम टू भाग्यश्रीज किचन. आज आपण बघणार आहोत बटाटा बोंबील कसं बनवायचं. चला मग सुरू करूया आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम आपल्याला बोंबील घेऊन त्याची मागची व पुढची बाजू कट करून घ्यायची आहे व मधल्या भागाचे छोटे छोटे भाग करायचे आहेत. मी इथे दाखवले आहे तशा प्रकारे तुम्ही करू शकता. आता लागणारे साहित्य: टोमॅटो, कांदा, बोंबील, बटाटो. सर्वप्रथम आपल्याला बोंबील चांगलं भाजून घ्यायचं आहे. बघू शकता चांगल्या प्रकारे मीडियम गॅसवरती आपल्याला बोंबील भाजून घ्यायचं आहे. हे बघा, आता बोंबीलला एक 1 ते 2 मिनटं भाजल्यानंतर चांगले डाग पडलेले आहेत. या स्टेजवरती आपल्याला बोंबील काढून ते पाण्यामध्ये चांगले धुवून घ्यायचे आहे. आता आपल्याला फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल घ्यायचे आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत त्याचा कलर असा थोडासा लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे. बघू शकता आता कांद्याचा थोडा थोडा कलर चेंज झालेला आहे. कलर लालसर हलका गुलाबी असा दिसायला लागला आहे. या स्टेजवरती आपल्याला त्यामध्ये चटणी घालायची आहे. तुम्ही लाल तिखटही घालू शकता. मी घरात आपण जे बनवतो ते लाल तिखट यूज केलेलं आहे. आता ते परतून थोडं त्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोही चांगला परतून आपल्याला घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनटानंतर बघू शकता थोडं थोडं कसं साईडला तेल सुटलेलं आहे. या स्टेजवरती आपल्याला त्यामध्ये तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता. मीठ घातल्यानंतर काय होतं तर टोमॅटो कांदा जे असतं ते चांगलं शिजलं जातं, म्हणून आपल्याला त्यामध्ये या स्टेजवरती मीठ घालायचं आहे. नंतर त्यामध्ये आपण मगाशी बोंबील जे भाजून धुवून घेतलं होतं ते घालायचं आहे. बटाटो घालायचा आहे. चांगलं परतायचं आहे व चांगलं परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी ओतायचं आहे. पाणी ओतून आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी बोंबील चांगलं मीडियम गॅसवरती उकळून घ्यायचं आहे. पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने ओतू शकता. मी इथे जरा जास्त पाणी ओतलं आहे कारण पुन्हा आटून थोडं होतं. बघू शकता 10 ते 15 मिनटानंतर आपल्याला एक बटाटो घ्यायचा आहे व तो मधून चिरून बघायचा आहे. बघू शकता आता आपला बटाटा बोंबील तयार झालेला आहे. तर घरी एकदा नक्की ट्राय करा व भाग्यश्रीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. व माझ्या अशा नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर साईडची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.